लोणावळ्यात एकविरा देवीची गडावरील पालखीमध्ये अचानक मधमाशांनी हल्ला केलाय आणि यामध्ये अनेक भाविक जखमी झाले। जखमीमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे। एकविरा गडावर फटाके फोडण्यास बंदी आहे, मात्र तरीही काही हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके फोडले होते आणि त्यामुळे बिथरलेल्या मधमाशांनी थेट भाविकांवर हल्ला केलाय। या भाविकांना जल्दी अप्रोच आणि आता बघूयात पुढची महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी बातमी आता आपण बघतोय साम टीव्हीवर। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार जे आहेत ते मुंबई बँकेतून होणार असल्याची बातमी आता समोर आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचे जे पगार थकले होते ते आता मुंबई बँकेमधून मिळणार असल्याची ही सगळ्यात मोठी बातमी आता समोर येते। ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते त्या कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेमधून त्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत आणि आताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून मिळणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, काय अधिकची माहिती आहे? जे पगार थकले होते आणि ते पगार जे आहेत आता मुंबई बँकेतून मिळणार आहे, या संदर्भात काय अधिक माहिती গেছিলেন বাংলাদেশে এবং সেখানে 10ই জানুয়ারি 9 गणेश, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? বিভিন্ন বিষয় खाते उघडण्यासाठी देखील आहे ते सांगण्यात आले। त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रम यासाठी अतिरिक्त जो निधी लागतो या गुंतवणुकीसाठी देखील मान्यता आहे ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आहे ती देण्यात आलेली पाहायला मिळते। त्यामुळे आगामी काळामध्ये आहे ती मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्येच आहे ते सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आहेत त्या ठिकाणून होताना पाहायला मिळणार आहे। नक्कीच गणेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय मुंबई बँकेतून सरकारी पगार जो आहे तो आता मिळणार आहे। ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते त्या कर्मचाऱ्यांना आता मुंबई बँकेमधनं सरकारी पगार मिळणार आहे। तर आपण बघतोय राज्य सरकारचा सरकारी पगाराबाबतचा मोठा निर्णय आपण बघतोय आणि ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते ते आता त्यांना मुंबई बँकेमधून मिळणार आहेत। बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। भुजबळांना मंत्रिपद न दिल्यामुळे वडेट्टीवारांनी त्यांना डिवचलंय। महायुतीने ओबीसी मतांसाठी भुजबळांचा वापर केला आणि त्यांच्या हातात आता भोपळा दिल्याची टीका केलेली आहे। आणखी काय म्हणालेत वडेट्टीवार, बघूयात। आता नाराजी व्यक्त करून काय पर्याय? काय भाजपकडे जाण्याचा एक पर्याय आहे, नाहीतर घरी बसण्याचा पर्याय आहे। ओबीसी नेत्याला महाराष्ट्रामध्ये वापरून त्यांचा या सरकारने दुरुपयोग केला। मतं घेण्यामध्ये जे महायुतीला मतं मिळाले असतील ती छगन भुजबळांच्या मुळे मिळाली, त्याचा फायदा प्रचंड महायुतीला झाला आणि भुजबळांच्या हातात भोपळा दिला। वडेट्टीवारांनी एक टीका केली आहे की भुजबळ जे आहे तो ओबीसी नेते आहेत, परंतु त्यांना डावललं गेलं, त्यांचा फक्त वापर जो आहे तो मागच्या काळात केला गेला ओबीसी नेते म्हणून, आणि आता मात्र डावललं गेलंय। काय तुमचं काय? असं नाही आहे। नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार साहेब हे त्यांच्याबद्दल विचार करतील, नक्कीच त्यांना योग्य ते स्थान मिळेल। पवार ट्विट करत आहे, तुमच्यावर आरोप होतोय की बीड पोलिसांनी काही पलंग मागवलेले आहेत, हे पलंग नेमकी आता त्याची गरज? एक लक्षात घ्या, एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाता मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत। त्या काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहे त्यावेळेस काही केलेलं नाही, तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खाट मागवल्या असं पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे। सगळ्या गोष्टीमध्ये
वक्तव्य आहे की छोट्या राजीनामा द्यावा अशी वारंवार मागणी केली जाते. काय खरंच अशा स्वरूपाची नाही, एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे. आता या प्रकरणामध्ये भाऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत. त्यांचं मागण्याचं समाधान आहे खूप आहे. वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य आहे की छोट्या आकाराला कुठेतरी एन्काउंटर केलं जाऊ शकतो मोठ्या आकाराला वाचवण्यासाठी, त्यामुळे छोट्या आकाराला वाचवण्याची गरज आहे असं ते बोलतात. नाही, तसे माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण अशा पद्धतीचं छोटा आकार मोठा आकार हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय. का कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय, हे अशा गोष्टी नाही आहेत. एक तर पोलीस प्रशासन सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते. आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे. त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचा काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही. मुळात एक मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात केली. त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावी. या संदर्भात चर्चा केलेली आहे का? नाही. मुख्यमंत्र्यांवर तुमच्याबाबत तुमच्याकडे एक व्यक्तिगत वाल्मिक कराड आणि तुमचे जवळचे संबंध आहेत. जर तुम्ही मंत्री म्हणून राहिला तर या तपासावरती दबाव येऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी त्यांची मागणी आहे. त्या मागणीकडे कसं पाहता? एक लक्षात घ्या, म्हणूनच हा तपास सीआयडीकडे दिलेला आहे. हा तपास न्यायालयीन पण होणार आहे. त्यामुळं त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही. म्हणूनच या ठिकाणी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन ह्या तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू आहेत. पालकमंत्री करू नये म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत का? एक लक्षात घ्या, याच्यात का घडतं हे आम्हाला कळण्यापेक्षा माध्यमांना जास्त अगोदर कळतं. आता या बाबतीमध्ये का घडावं, या बाबतीत मीच पालकमंत्री, मीच मंत्री, मीच का नसावं, हे जे विरोध करणारे लोक आहेत आपण त्यांना प्रश्न विचारले तर अधिक सर्वपक्षीय आमदार एकवटतात, त्याचं नेमकं मुख्य कारण काय? एक लक्षात घ्या की सर्वपक्षीय आमदारांनी एकवटावं, हे एकवटणं एका निर्गुण हत्येच्या बाबतीमध्ये झालं. त्यामुळे ते काही चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही. कारण ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये जे कोण दोषी असतील त्यांना फाशी व्हावी हीच भूमिका तिथं सर्वांची. नाही, आता मला कोण म्हणलं माहित नाही, पण बिन खात्याचं मंत्री कसं ठेवता येतं शासनाने त्यांच्याकडनं पूर्णपणानं. मुख्यमंत्री किंवा अजितदादांनी बीडचं पालकमंत्री पण घ्यावं. या बाबतीत जे निर्णय घेतील ते आमचे नेते आदरणीय अजितदादा घेतील. तर आपण बघतो आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी. मंत्रालयातून धनंजय मुंडे बोलत होते आणि त्यांनी कराड प्रकरण असेल, बीडमधलं जे प्रकरण आहे त्याबद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे. आरोपींना फाशी देण्याचे आमचे उद्देश असल्याचं स्वतः मुंडे म्हणाले. बीडमधून पुढची बातमी येते. बीडमधल्या पोलीस स्टेशनमध्ये मागवलेल्या पलंगाची सध्या जोरदार चर्चा आहे आणि कारण ज्या पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडला ठेवलंय तिथंच हे पलंग मागवण्यात आले. मात्र विशेष बाब म्हणजे काल 5 पलंग आणले होते आणि ते आज फक्त 4च पलंग दिसतात. त्यामुळे तो एक पलंग वाल्मिक कराडला दिला का याचीच खमंग चर्चा आता बीडमध्ये रंगली आहे.
तर बीड पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग बघायला मिळाले आणि आज पोलीस स्टेशनमध्ये फक्त 5 ऐवजी 4 पलंग बघायला मिळत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा होते की तो एक पलंग वाल्मिक कराडला दिला की काय, अशा खमंग चर्चा आता रंगू लागल्यात. मधील जे खंडणी आणि खून प्रकरणातील आरोपी आहेत त्यांना ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले त्या बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये काल 5 कॉट आणण्यात आले. तर आपण पाहू शकता बीड शहर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये हे कॉट जे आहेत ते जशाच्या तसे ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी हे कॉट जे आहेत ते कालपासून ठेवण्यात आलेले आहेत. मात्र हे कॉट जे आहे हे नेमकं कोणासाठी आणलं, नेमकं कशासाठी आणलं, असं जे ट्विट असेल किंवा सोशल मीडियावरची जी पोस्ट असेल ती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केली होती. आणि त्यानंतर हे जे वातावरण आहे ते या वातावरणाला एक नवीन वळण लागतं की काय असं पाहायला मिळत होतं. आणि याची जी चर्चा आहे ती मोठ्या प्रमाणात झाली. मात्र याविषयी जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी देखील उत्तर दिलेलं आहे. हे कॉट आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणलेले आहेत आणि या ठिकाणी जे महिला कर्मचारी आहेत त्यांचे जे लहान मुलं या ठिकाणी आणले जात आहेत त्यांच्यासाठी देखील या कॉटचा वापर केला जाणार आहे असं देखील त्यांनी सांगितले. रोजिरे साम टीव्ही बीड. आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20 मधून. पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक झालंय. गडचिरोलीमधील कामगिरीचं मोदींनी कौतुक केलेलं आहे. फडणवीसांसमोर काल 11 नक्षलींनी आत्मसमर्पण केल्याचं आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस सुरू झाल्यानं मोदी खुश आहेत. राज्याचे युवक क्रीडा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे हे आज मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीला गैरहजर राहणार आहेत. भरणे यांनी आतापर्यंत आपल्या मंत्रिपदाचा कार्यभारही स्वीकारला नाहीये. मिळालेल्या खात्यावर ते नाराज असल्याची चर्चा होतीये. दरम्यान कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंचं इंदापुरात जोरदार स्वागत करण्यात आलं. मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर पहिल्यांदाच ते इंदापुरात आलेत. भरणेवाडी आणि अथुर्ने ग्रामस्थांनी त्यांच्यावर JCB मधून पुष्पवृष्टी केली आहे. मंत्रिपदावरून नाराज असलेले छगन भुजबळ परदेश वारीनंतर नाशिकमध्ये परतणार आहेत. अजित पवारांची भेट न घेता त्यांनी थेट फडणवीसांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा भुजबळ आता काय भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. छगन भुजबळ आज नाशिकमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला ते अभिवादन करणार आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं विजय वडेट्टीवार म्हणाले. पोलीस दलातील अधिकाऱ्याचा हवाला देत वडेट्टीवारांनी हा दावा केलाय. पालकमंत्री पदाबाबत अजून घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असं वक्तव्य केलंय. बावनकुळेंच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करणार असंही ते म्हणालेत. वाल्मिक कराडला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलंय त्या ठिकाणी 5 पलंग मागवण्यात आले. हे पलंग स्वतःसाठी मागवल्याचं पोलिसांनी सांगितलं असलं तरी गादी, उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विशाल धनवडे पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि त्यांच्यासोबत इतर 5 माजी नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जळगावच्या पाळथी गावात गाडीच्या किरकोळ वादातून राडा झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. गुलाबराव पाटलांच्या गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून गावात 2 गटात वाद झाला होता आणि यावेळी काही दुकानं आणि गाड्यांची जाळपोळ देखील करण्यात आली. या प्रकरणी संचारबंदी लवकरच उठवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय. बघूयात पुढची महत्वाची बातमी. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कोल्हापुरात दिसलाय. कसबा वावड्याच्या पांडुरंग उल्पेंच्या अंत्यविधीची तयारी करत असतानाच ते पुन्हा जिवंत झालेत. पांडुरंग उल्पे हे वारकरी आहेत. हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हार्ट अटॅक आला होता. डॉक्टर्सनी त्यांना मृत घोषित केलं. नातेवाईकांनी अंत्यविधीची तयारी देखील केली. मृतदेह ॲम्ब्युलन्समधून घरी नेत असताना स्पीड ब्रेकरचा धक्का बसला आणि पांडुरंग तात्यांच्या बोटाची हालचाल सुरू झाली. 15 दिवसांच्या उपचारानंतर ते पुन्हा नव्या दमाने घरी परतलेत. तर आपण बघतोय कोल्हापुरातनं ही महत्वाची बातमी समोर येते. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर बघतोय.
स्पीड ब्रेकर लागल्याने ते पुन्हा एकदा जिवंत झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. वारकरी पांडुरंग उल्पेंना जीवनदान मिळाल्याचा प्रकार सध्या घडलेला आहे. अंत्यविधीची तयारी सुरू होती आणि त्याचवेळी पांडुरंग यांची बोटांची हालचाल सुरू झाली आणि त्यांना जीवदान मिळालेले आहे. ॲम्ब्युलन्समधून घेऊन जात असताना स्पीड ब्रेकरचा धक्का लागला आणि ते पुन्हा एकदा जिवंत झाले. हरिनाम जप करत असताना पांडुरंग यांची प्राणज्योत मालवली होती आणि आता त्यांना पुन्हा एकदा जीवनदान मिळाले. तारी त्याला कोण मारी अशी म्हण आपण अनेक वर्ष ऐकत येतो आणि त्याची प्रचिती सुद्धा अनेक जणांना येत असते. अशाच याच म्हणीची एक प्रचिती कोल्हापुरात आलेली आहे. ती म्हणजे कोल्हापुरातल्या पांडुरंग उर्फ तात्या उल्पे यांच्या संदर्भात. मी सध्या तात्या उल्पे यांच्या बावडा इथल्या घरामध्ये आहे. आपण बघू शकता पांडुरंग उल्पे जे आहेत हे सध्या दवाखान्यातून यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. सध्या कोल्हापुरामध्ये आपल्या राहत्या घरी ते विश्रांती घेत आहेत. अस्वस्थ झाल्यानंतर एकदम बेशुद्ध अवस्थेत त्यांचे हे झालं. मग काकी इकडं तिकडं आरडाओरडा काकीने केल्यानंतर शेजारच्या लोकांनी तात्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये 2 तासाच्या परिश्रमानंतर तात्यांना डॉक्टरांनी सांगितले की ECG वगैरे तात्यांनी तिथं हे केलं. 2 तास 1-2 एक्सरी ECG काढल्या आणि त्यानंतर तात्यांची डेथ झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आणि तात्यांना घेऊन येत असताना कसबा वाड्यामध्ये स्पीड ब्रेकरच्या हादऱ्यामुळे तात्यांचे हात हलू लागले आणि त्यावेळेला नातेवाईकांनी हे केले की बाबा तात्यांच्या हाताला आल्यात. अगदी आनंदाने हे केलं आणि मग चांगल्या हॉस्पिटलमध्ये तात्यांना दाखल केलं आणि त्यानंतर तात्यांची परत एन्जिओप्लास्टी वगैरे झाली आणि आज तात्या तुम्ही बघितलं इथं घरी आज एकदम व्यवस्थित आहेत. चांगली गोष्ट आहे. म्हणजे एखाद्याचा स्पीड ब्रेकरमुळे एखाद्याचा जीव वाचतो. रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर. कोल्हापुरातून ही महत्त्वाची बातमी. वारकरी पांडुरंग उल्पेंना जीवनदान मिळालेलं आहे. चहा प्यायल्यावर बसलो इथं आणि मग इथं बसल्यावर जरा घाम सुटल्यागत झाला. घाम म्हणजे सरसरीत घाम, भरपूर घाम आला. असं काय व्हायला लागलं म्हणून जरा वाऱ्याला जावं म्हणलो. वाऱ्याला जाऊन तिथं आमचं रूममध्ये हे होतं खुर्ची, तिथं बसलो. तिथं बसल्यावर डोळं एकदम झाकल्यासारखं झालं आणि तिथं जरा गरगरल्यागत झालं म्हणून बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये जरा उलटी केली तर जरा पातळ पाणी पडल्यागत पडलं आणि खुर्ची बसलं ते डोळंच माझं झाकलं. डोळ्यात काय म्हणजे कोण आलं कोण गेलं कुठं गेलं मी कुठं आहे काय आहे काहीच माहीत नाही. आम्ही चव्हाण गल्लीच्या आसपास चौगली गल्लीच्या स्पीड ब्रेकरला ज्या वेळेला गाडीला धक्का लागला ॲम्ब्युलन्सला त्यावेळेला त्यांचे बोट हात हालायला लागला. तर आम्ही बघितलं की त्यांच्या अजून जीव आहे. मग त्यांचे सगळं आम्ही बघितल्यानंतर लगेच गाडी तिथून परतून हॉस्पिटलला नेली. आम्ही ECG काढून घेतला. त्यांचा पहिल्यांदा ECG फ्लॅट आल्यानंतर परत आणि ECG चालू झाला थोडा. आम्ही डॉक्टरांना सांगितलं तुम्ही उपचार प्रॉपर चालू करा. भक्ती शिवराची सेवा मानवाची म्हणूनच आम्ही सर्व नातेवाईकांनी आम्ही प्रॉपर प्रयत्न केला पण आमच्या प्रयत्नांना यश आलं. बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. धाराशिवमध्ये मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. नायलॉन मांजाच्या वापरामुळे प्राणी, पक्षी आणि माणसांना इजा होतीये आणि त्यामुळे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जनजागृती ही विशेष मोहीम राबवली आहे. शिवाजी पार्क मैदानात शिवराज्याभिषेक सोहळा शिल्पाच्या भिंतीलाच मोठी भगदाडं पडली आहेत. या भगदाडाच्या आत घाणीचं साम्राज्य पसरलंय. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याची घटना घडली आणि ती घटना ताजी असताना शिवाजी पार्कमधल्या या प्रकाराने शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय. मुंबईकरांनी तब्बल 52 कोटींची मॅगी फस्त केली. मुंबईकरांनी ऑनलाईन ॲपवरून वर्षभरात 52 कोटींच्या मॅगीची ऑर्डर दिली आणि 80 फुटबॉल स्टेडियममधल्या प्रेक्षकांचं पोट भरू शकेल एवढी मॅगी मुंबईकरांनी वर्षभरात फस्त केली आहे. बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चहाच्या टपरीवर कागदी आणि प्लास्टिक कपांवर बंदी घालावी असे आदेश काढलेत. कप बनवताना त्यात BPA नावाच्या केमिकलचा वापर केला जातो आणि त्यामुळे या कपमध्ये चहा प्यायल्यास आजाराला निमंत्रण दिलं जात असल्याचा दावा करण्यात आलाय.
बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात कळंबेश्वर गावात महिला सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. अवैध धंदा बंद केल्याच्या रागातून 5 गावगुंडांनी हा हल्ला केलाय. तुझा मस्साजोगचा सरपंच करू अशी धमकी देखील हल्लेखोरांनी दिली आहे. विशाळगडावरील हिंसाचारानंतर कोल्हापूर पोलिसांनी 14 जुलैपासून गडावर संचारबंदी लागू केली होती. तब्बल याच महिन्यानंतरही ही संचारबंदी लागू आहे. त्यामुळे पर्यटकांना विशाळगडाला भेट देता येत नाही आणि तेव्हा ही संचारबंदी उठवावी अशी मागणी गडावरील नागरिक करतायत. जळगावमध्ये आज संध्याकाळपर्यंत संचारबंदी लागू असणारे पाळधी गावामध्ये 2 गटात झालेल्या वादानंतर संचारबंदी लागू केली होती. तसंच 7 जणांना बेड्याही ठोकण्यात आल्या. आता पाळधीत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पुण्यातून चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शनासाठी एसटीची विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड आगारातून अष्टविनायक दर्शनाकरता विशेष बस सोडण्यात येणार आहे. 2024 मध्ये नाशिकमधून विमानानं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2023च्या तुलनेत 85,000 ही संख्या वाढली. तब्बल 3 लाख प्रवाशांनी नाशिकमधून विविध ठिकाणी विमान प्रवास केलाय.